नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये। आज 9 सप्टेंबर 2025 आणि सगळ्यात महत्त्वाची ही घडामोड आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज देशाचे उपराष्ट्रपती जे आहेत हे झालेले आहेत। नुकताच इलेक्शन झाली आणि इलेक्शनमधून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे घोषित केलेलं आहे की देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन हे झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ मी याच्यासाठीच घेऊन आलोय की सी.पी. राधाकृष्णन यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल समजून घ्यायचं आहे। नुकताच जगदीप धनकर साहेबांनी राजीनामा दिला आणि ही इलेक्शन जी आहे ती पुढच्या 6 महिन्यामध्ये घेणं घटनात्मकरित्या बंधन आहे आणि याचमुळे ही इलेक्शन जी आहे ती लागलीच डिक्लेअर झाली आणि आज देशाला राष्ट्रपतीनंतर दुसरं महत्त्वाचं जे पद आहे ते उपराष्ट्रपती हे झालेले आहेत। उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल आज उपराष्ट्रपती पदावरती पोहोचलेले आहेत। तर उपराष्ट्रपती पद नेमकं काय आहे, संविधानात्मक त्याच्या तरतुदी काय आहेत, त्यांना वेतन किती मिळतं, त्यांना शपथ कोणी दिली जातं आणि सी.पी. राधाकृष्णन यांचा वैयक्तिक प्रवास जो आहे तो आपल्याला सुरुवात पासून शेवटपर्यंत हे डिटेल पाहायचं आहे। काही गोष्टी घटनात्मकरित्या पाहूया आणि काही करंट बेसिसवरती पाहूया। तर चला सुरुवात करूया सेशनला वेळ न घालवता। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात महत्त्वाचं आज 9 सप्टेंबर आहे आणि आज आपण जो व्हिडिओ मारतोय तो पूर्ण आकडेवारी जे आहेत किंवा निवडणुकीच्या संदर्भात असणारे जे कल आहेत हातात आले आणि एकंदरीत पहिल्या फेरी मतमोजणीमध्ये असं वाटत होतं की पहिल्या फेरीची मतमोजणी जाऊन दुसऱ्या फेरीची मतमोजणी येईल की काय, कारण इंडिया आघाडी आणि एनडीए याच्यामध्ये काटेकी टक्कर होती। पण सगळ्यात महत्त्वाचं इंडिया आघाडीमधलं मतं जे आहेत ते फुटलीत का असं म्हणायला वाव आहे। त्यामुळे ह्या इलेक्शनवरती पूर्णतः नजर टाकल्यानंतर आता आपण व्हिडिओ 12 वाजता मारतोय, त्यामुळे हे एफर्ट्स जे आहेत ते आपण घेतोय तुमच्यापर्यंत ही माहिती घटनात्मकरित्या माहिती व्यवस्थितरित्या तंतोतंत पोहोचवण्यासाठी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती। आता यांच्याबद्दल समजावून घेऊ की सी.पी. राधाकृष्णन यांचा जन्म जो आहे तो 4 मे 1957ला झालेला आहे। तर हे लक्षात ठेवा, देशाचे पहिले उपराष्ट्रपती जे स्वातंत्र्यानंतर जन्मले ते व्यंकय्या नायडू आहेत, हे लक्षात ठेवा। व्यंकय्या नायडू हे देशाचे असे उपराष्ट्रपती जे होते त्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतर झालेला होता। तर यांचाही जन्म 1957ला म्हणजे स्वातंत्र्यानंतर 10 वर्षानंतर झालेला आहे। हे एक भारतीय राजकारणी आहेत। 2023 पासून ते झारखंडचे 10वे राज्यपाल होते। हे लक्षात ठेवा, झारखंडचे कितवे राज्यपाल आहेत तर 10वे राज्यपाल होते। ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपाचे सदस्य होते। कोइंबतूर येथून 2 वेळा ते लोकसभेवरती निवडून गेले होते। तमिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते। आता चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन, आता ही जी इलेक्शन आहे ही दक्षिणेतील 2 दिग्गजांच्या मध्ये होती आणि हे लक्षात घ्या की चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन। आता तुम्हाला असं जरा वाटत असेल की राधाकृष्णन हे नाव जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यांचं नाव राधाकृष्णन किंवा हे चंद्रपुरम पोन्नुस्वामी ठेवण्याच्या बाबत ज्यावेळेस निकाल हाती आला नुकताच 2-3 तासापूर्वी आणि हे डिक्लेअर झालं की देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे किंवा ते निवडून आलेले आहेत, त्यावेळेस यांच्या मातोश्रीनं असं म्हटलं होतं, यांच्या जीवनाच्या ट्रॅजेडीबद्दल सांगितलेलं आहे की राधाकृष्णन जे आहेत ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना असं वाटत होतं की आपलं मुलगा जे आहे लहानपणी ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखं झालं पाहिजे किंवा त्यांच्यातील असणारी जी विद्वत्ता आहे ते आपल्या मुलामध्ये असली पाहिजे। एक सर्वसाधारण आईची जी आहे ती इच्छा होती आणि त्याचवरती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावरून प्रभावित होऊन यांचं नाव ठेवलेलं आहे। तर हे चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन, ठीक आहे। तर सध्याचं वर्ष आता जे आहे ते 2025 आणि एकूण उपराष्ट्रपतीचा क्रम बघायचा झाला तर आतापर्यंत देशाला किती उपराष्ट्रपती राहिलेले आहेत। तर भारत के उपराष्ट्रपती नंबर 1 पासून सुरुवात करू तर इथं हे आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन, हे आहेत देशाचे पहिले उपराष्ट्रपती। त्यानंतर झाकीर हुसेन, त्यानंतर व्ही.व्ही. गिरी, गोपाल स्वामी पाठक, गोपाल स्वामी जी.एस. पाठक, बी.डी. जत्ती, त्यानंतर एम. हिदायतुल्ला, आर. व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, के.आर. नारायण साहेब, कृष्णकांत, भैरवसिंग शेखावत, मोहम्मद हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू आणि जगदीप धनखड साहेब। आता हा प्रवास जो आहे तो एकंदरीत का करून घेतला, कारण आताचे असणारे जे सर्व सी.पी. राधाकृष्णन आहेत हे कितवे उपराष्ट्रपती याच्या संदर्भात ज्यावेळेस स्टेटमेंट येतील त्यावेळेस हे लक्षात ठेवा, 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15वे आहेत
सी पी राधाकृष्णन, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये असे कोणकोणते आहेत जे बिनविरोध झालेले आहेत. तर पहिलं आहे सर्वपल्ली राधाकृष्णन, हे 2 वेळा बिनविरोध झालेले आहेत. त्यानंतर एम हिदायतुल्ला हे माजी सरन्यायाधीश होते देशाचे, तर हे सुद्धा बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर शंकर दयाल शर्मा हे सुद्धा बिनविरोध निवडून आले होते. आता हे शंकर दयाल शर्मा हे असं व्यक्तिमत्व आहे जे पंतप्रधान पद सोडलं तर देशाचे सगळी महान महान पदं जे आहेत ते त्यांनी भूषवलेले आहेत. शंकर दयाल शर्मा हे CM होते. त्यानंतर शंकर दयाल शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, माजी राज्यपाल. त्यानंतर हे राष्ट्रपती राहिलेले आहेत, राष्ट्रपती. आणि त्यानंतर उपराष्ट्रपती सुद्धा राहिलेले आहेत, उपराष्ट्रपती, ठीक आहे. तर अशी पंतप्रधान जर सोडलं तर CM, राज्यपाल, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही सगळी महत्त्वाची पदं जी आहेत यांनी भूषवलेली आहेत. ते व्यक्ती शंकर दयाल शर्मा आहेत, म्हणजे बिनविरोध निवडून आले होते. एम हिदायतुल्ला देशाचे सरन्यायाधीश होते, माजी सरन्यायाधीश. एम हिदायतुल्ला हे सुद्धा बिनविरोध राहिलेले आहेत. आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा बिनविरोध राहिलेले आहेत. जगदीप धनकर साहेबांनी 22 जुलै 2025 रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यांनी प्रकृतीचं अस्वास्थ्यता हे कारण सांगून जगदीप धनकरनी 22 जुलै 2025 मध्ये राजीनामा दिला होता. आणि राजीनामा दिल्यानंतर घटनात्मक तरतुदी अशा आहेत की 6 महिन्याच्या आत ही जर पदं रिक्त असतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तर 6 महिन्याच्या आत इलेक्शन घेणं घटनात्मकरित्या बंधन आहे. आणि त्यामुळे जुलैपासून ऑगस्ट सप्टेंबर 1.5-2 महिन्याच्या आतच ही इलेक्शन जी आहे ती पार पडलेली आहे. आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे बिनविरोध निवडून आले होते. सर्वपल्ली राधाकृष्णन सलग 2 वेळा आहेत. झाकीर हुसेन, VV गिरी यांचा काळ आहे. GS पाठक, BD जत्ती, मोहम्मद हिदायतुल्ला हे बिनविरोध आहेत. R व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा हे बिनविरोध आहेत. KR नारायण, कृष्णकांत, भैरवसिंग शेखावत, हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, जगदीप धनकर साहेब आणि CP राधाकृष्णन, ठीक आहे. तर हे 2025 मध्ये सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. ओके, आता ज्यावेळेस हे निवडणूक झाली, नुकताच निवडणूक पार पडली आणि निवडणूक पार पडल्यानंतर या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभ संदेश जे आहे ते पाठवलेले आहेत. काय नेमकं महामहिम म्हणतायत तर इथं त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहेत. त्यांच्या अनेक दशकांचा सार्वजनिक जीवनाचा अनुभवाचा देशाच्या प्रगतीला हातभार लागेल असं महामहिम असं म्हणतात. उपराष्ट्रपती निवडणूक जिंकल्याबद्दल CP राधाकृष्णन यांचं अभिनंदन असं महामहिमांनी संदेश दिलेला आहे. त्यानंतर CP राधाकृष्णन यांच्याबद्दल समजून घेऊ. तमिळनाडूमध्ये पक्षाची पाळंमुळं रोवण्यामध्ये मोठं योगदान जे आहे ते CP राधाकृष्णन यांचं राहिलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्षात त्यांना 300 मतं मिळालेले आहेत, सध्या 300 मतं, ठीक आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळालेले आहेत. कुणाला? B सुदर्शन रेड्डी यांना. आणि 150 मतं जास्त पडलेले CP राधाकृष्णन यांना. आता ही जी इलेक्शन होती ती दक्षिणेतील 2 व्यक्तींच्या मध्ये होते, कारण पुढच्या काळातच तमिळनाडूच्या विधानसभा होत आहेत आणि B सुदर्शन रेड्डी यांना उभं केलं होतं इंडिया आघाडीनं. आणि CP राधाकृष्णन असं म्हटलं जात होतं की JP नड्डा हे उपराष्ट्रपती होतील, तशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा चालल्या होत्या. पण मध्येच JP नड्डा यांना पक्षाने उपराष्ट्रपतीचा उमेदवार जे आहे ते घोषित केलं नाही आणि CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीचा उमेदवार जे आहे ते घोषित केलं होतं. B सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं जे आहेत ते मिळालेली आहेत. आता इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना 315 मतं मिळतील असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला होता. आणि यामुळे सगळ्यात चर्चेत हे राहिलेलं आहे की इलेक्शन तर जिंकली CP राधाकृष्णन यांनी, पण इंडिया आघाडीचे 15 मतं जे आहेत ते 15 मतं त्यांना मिळालेली नाही आहेत, ठीक आहे. रालोआकडे 435 मतांचं संख्याबळ असताना सुद्धा त्यांना 17 मतं जे आहेत ते अधिक मिळालेले आहेत. म्हणजे हे लक्षात ठेवा, इंडिया आघाडीची 15 मतं फुटलेले आहेत असं म्हणायला वावं आहे. आणि एकूण मिळून रालोआकडे 17 मतं जे आहेत ती अधिक मिळालेली आहेत. आणि त्यामुळं CP राधाकृष्णन यांना पहिल्या फेरीमध्येच जे आहेत ते उमेदवार उपराष्ट्रपती म्हणून डिक्लेअर झाले. आता देशाचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून रालोआचे CP राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे. हे देशाचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून, ठीक आहे. त्यानंतर राधाकृष्णन यांनी 152 मतांनी रेड्डी यांचा पराभव केलेला आहे. किती मतांनी? तर 152 मतांनी पराभव केलेला आहे. CP राधाकृष्णन 1996 मध्ये त्यांनी तमिळनाडू भाजपाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली होती त्यांची. तमिळनाडूच्या भाजपाच्या सचिवपदी निवडणुकीमध्ये 781 खासदारांपैकी 767 खासदारांनी मतदान केलेलं आहे. 781 पैकी 767 खासदारांनी मतदान केलं आणि बाकीची जी मतं आहेत ती अवैध जी आहे ती घोषित केली होती. CP राधाकृष्णन
1999 साली कोइंबतूरमधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. 2 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. मूळचे तामिळनाडूच्या तिरुपुरम इथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले आहेत CP राधाकृष्णन. या निवडणुकीमध्ये 68 जणांनी उमेदवारीचा अर्ज फॉर्म भरलेला होता. आता हे लक्षात ठेवा, घटनात्मकरित्या काय काय सांगितले त्याच्यावरती आपण आर्टिकल 63 पासून चर्चा करूया. पण 68 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते आणि रेड्डी आणि CP राधाकृष्णन या दोघांचेच अर्ज जे आहेत ते वैध केले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, आणि बाकीचे जे मत आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना अवैध घोषित केलेलं आहे. ठीक आहे, तर 68 उमेदवारी अर्ज झाले होते. CP राधाकृष्णन यांना 452 मतं पडलेली आहेत आणि रेड्डी यांना 300 मतं पडलेली आहेत. त्यामुळे 152 मतांनी CP राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर हे आहेत या वर्षीचे म्हणजे उपराष्ट्रपतीची इलेक्शन झाली. निवडणूक अधिकारी हे PC मोदी हे आहेत. PC मोदी यांनी CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती म्हणून डिक्लेअर केलं होतं, कारण मतमोजणी झाली आणि विजय झालेल्या उमेदवारांना PC मोदी यांनी काय केलेलं आहे, विजय घोषित केलेलं आहे. तेव्हाचं हे चित्र आहे. ठीक आहे. CP राधाकृष्णन जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली होती. पात्रताच्या बद्दल म्हणजे हे आता उपराष्ट्रपती प्रकरणामध्ये आपण नेमकं काय उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबद्दल, कारण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की उमेदवारी जे फॉर्म भरलेले ते 68 जणांनी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. त्या 68 जणांनी फॉर्म भरलेला आहे याचा अर्थ पात्रता काय, तर राष्ट्रपतीच्या बाबतीत उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने हे करणे आवश्यक आहे. एक पहिली गोष्ट आहे ते भारताचे नागरिक असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे किमान वयाची 35 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि कोणतेही लाभाचे पद धारण करता कामा नये त्यांनी. आता हे घटनेमध्ये लाभाचं पद काय याचं स्टेटमेंट नाही आहे, लक्षात घ्या. ओके, घटनेमध्ये लाभाचं पद म्हणजे काय हे घटनेत दिलेलं नाहीये. कोणतेही लाभाचं पद धारण करू नये, पण लाभाचं पद म्हणजे काय घटनेत सांगितलेलं नाही. खासदार असणे आवश्यक नाही, पण राज्यसभेच्या जागेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजे हे महत्त्वाचे 3 पात्रता आहे. तो भारताचे नागरिक असावे, ते भारताचे नागरिक असावे, वयाची 35 वर्ष पूर्ण असावीत आणि राज्यसभेमध्ये पात्रता म्हणजे राज्यसभेचा सदस्य होण्याची पात्रता पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही लाभाचं पद असता कामा नये. सभापतींच्या बाबतीत विपरीत, जेथे एखादी व्यक्ती लोकसभेची सदस्य असते तेथे उपराष्ट्रपती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असणे आवश्यक आहे. हा फरक आहे कारण उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. आता हे महत्त्वाचं आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष म्हणून काम करतात. एकाच वेळी उपराष्ट्रपती 2 पैकी कोणत्याही पदावर म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष किंवा भारताचे उपराष्ट्रपती काम करतात, ते एकाच वेळी दोन्ही पदावरती काम करू शकत नाहीत. म्हणजे एकतर ते उपराष्ट्रपती असतील किंवा भारताचे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात, ते एकाच वेळी दोन्ही पदावरती काम करू शकत नाहीत. एका वेळी उपराष्ट्रपती 2 पैकी कोणत्याही पदावरती काम करतात, ते एकाच वेळी दोन्ही पदावरती काम करू शकत नाहीत. म्हणजे लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती जे आहेत ते उपराष्ट्रपती राज्यसभेचे स्थायी सभापती आहेत. ठीक आहे, तर हे दोन्ही पद जे आहेत म्हणजे व्यक्ती एकच आहे, कामं मात्र 2 आहेत. एक देशाचे उपराष्ट्रपती म्हणून आणि राज्यसभेचे सभापती म्हणून. आता लोकसभेला ज्यावेळी लोकसभेला स्वतःचा अध्यक्ष चॉईस करण्याचा लोकसभेला अधिकार घटनेने दिलेला आहे. म्हणजे जसं की आता लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते ओम बिर्ला साहेब आहेत. लोकसभेनं स्वतः आपला जो अध्यक्ष आहे ते चॉईस केलेला आहे. तसा अधिकार राज्यसभेला नाकारलेला घटलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस उपराष्ट्रपती होतात त्यावेळी डायरेक्ट ते राज्यसभेचे सभापती जे आहेत ते उपराष्ट्रपतीच होतात. ठीक आहे. त्यानंतर मुदत काय, तर उपराष्ट्रपती 5 वर्षासाठी पदावरती असतात. उपराष्ट्रपती किती वेळा पुन्हा निवडून येऊ शकतात. जसं की आता याच्या आधी जगदीप धनखर साहेब 5 वर्ष पदापर्यंत राहतील, म्हणजे निवडून आल्यापासून शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्ष, पण त्यांनी राजीनामा दिला होता. उपराष्ट्रपती किती वेळा पुन्हा निवडून येऊ शकतात, तथापि मृत्यू, राजीनामा किंवा काढून टाकणे याद्वारे हे पद लवकर संपुष्टात येऊ शकतं. पुनर्निवडणुकी व्यतिरिक्त असाधारण रिक्त पदाच्या बाबतीत उपराष्ट्रपती पदाच्या उत्तराधिकाराची व्यवस्था संविधानात दिलेली नाही. तथापि अशा परिस्थितीत राज्यसभेचे उपसभापती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपतीची कर्तव्य पार पाडू शकतात. तथापि जेव्हा राष्ट्रपती पदावरती असताना मृत्युमुखी पडतात आणि उपराष्ट्रपती अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतात, तेव्हा उपराष्ट्रपती जास्तीत जास्त 6 महिने अध्यक्ष म्हणून काम करू शकतात. त्यांच्या आत नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की
जेव्हा राष्ट्रपती पदावरती असताना मृत्युमुखी पडतात तेव्हा उपराष्ट्रपती अध्यक्षपदाची म्हणजे राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती होतात आणि तेव्हा उपराष्ट्रपती जास्तीत जास्त 6 महिने अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती होऊ शकतात। 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतीची सुद्धा इलेक्शन घेणं घटनात्मकरित्या वैध आहे। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि भारताच्या प्राधान्यक्रमात त्यांना दुसऱ्या क्रमांकावरचं पद आहे। भारतीय संविधानाच्या कलम नंबर 66 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत नमूद केली आहे, कलम नंबर 66 मध्ये। आता उपराष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षपणे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी बनलेल्या निवडणूक मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते। राज्य विधानसभेच्या सदस्यांनी नाही तर एकल संक्रमण मताचा वापर करून प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे केली जाते आणि मतदान भारतीय निवडणूक आयोग गुप्त मतदान पद्धतीने ठरवलं जातं। हे घटनात्मकरित्या मुद्दे आहेत, त्यामुळे जरी वाचायला किचकट असले तरी सुद्धा सोपं करून सांगतो। भारतीय संविधानाच्या कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे आणि ती पद्धत कशी आहे तर एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत जी गुप्त आहे। ठीक आहे, म्हणजे आपली सारखी लोकसभेमध्ये जी पद्धत आहे ती फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम आहे, इथं मात्र पसंतीक्रम आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे, म्हणजे रेड्डी साहेब हे एक पसंतीक्रम आहे आणि दुसरं 2 नंबर जे आहे ते सीपी राधाकृष्ण, अशा 2 क्रमांकाची पसंतीक्रम द्यायचा आहे। यालाच म्हणायचं एकल संक्रमण प्रमाणशीर मतदान पद्धत। याद्वारे आणि ती कशी आहे तर गुप्त मतदान पद्धत भारतीय निवडणूक आयोग जे आहे ही मतदान घेतं, याला प्रमाणशीर मतदान करतं। याच्यामध्ये कोण मतदान करायला लागले तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी, म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह कुठले लोकसभा आणि राज्यसभा, तर लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही खासदार मतदान करतात। आता हे लक्षात घ्या, लोकसभेमध्ये 2 प्रकारचे खासदार असतात, एक असतात इलेक्टेड आणि दुसरा असतात नॉमिनेटेड। ठीक आहे, तर इलेक्टेड असतात आणि नॉमिनेटेड असतात। राज्यसभेमध्ये सुद्धा इलेक्टेड मेंबर्स आणि नॉमिनेटेड मेंबर्स असतात। आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळी उपराष्ट्रपतीचे इलेक्शन असते त्यावेळी इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, राज्यसभेचे सुद्धा इलेक्टेड नॉमिनेटेड हे दोन्ही सहभाग घेतात। राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये मात्र ओनली इलेक्टेड मेंबर्स जे आहेत ते वोटिंग करतात, नॉमिनेटेड जे आहेत त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नाही आहे। पण इथं मात्र लक्षात ठेवा की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ऑल जे आहेत, ऑल इलेक्टेड आणि नॉमिनेटेड हे दोन्ही सुद्धा मतदान करू शकतात। त्यामुळे संसदेचे सर्व लोक म्हणजे सर्व खासदार हे गुप्त मतदान पद्धतीने वोट करतात। आता गुप्त मतदान पद्धतीने वोट केल्यामुळेच इंडिया आघाडीमध्ये आहेत ती लोक जे खासदार आहेत त्यातले 15 खासदारांनी कुणाला केलं क्रॉस वोटिंग केलेलं आहे, लक्षात ठेवा। म्हणजे आपण असं म्हणूया की गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे वोटिंग कुणाला करायचं आहे किंवा पसंतीक्रम कुणाला द्यायचा आहे हे पक्षाच्या पक्षप्रतोदाला दाखवायची गरज नसते। अशा वेळेस लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकामध्ये विरोधक हे आपल्या उमेदवाराला वोट करतात हे आपण जरी गृहीत दिसलं तर तशा पद्धतीचं सत्यता ही जराशी वेगळी दिसते। त्यामुळे इथं 15 वोट जे आहेत इंडिया आघाडीचे फुटलेली दिसतात। उपाध्यक्ष हे पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि पॉंडिचेरी विद्यापीठाचे कुलपती देखील असतात, म्हणजे हे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीच्या संदर्भात हे स्टेटमेंट आहेत। आता पुढे जाऊया, निवडणूक काय तर उपराष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्षपणे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या निवडून तसे नामनिर्देशित समावेश असलेल्या निवडणूक मंडळाद्वारे एकल हस्तांतरित मताचा उपयोग करून प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे केली जाते आणि मतदान गुप्त मतदान पद्धतीने होतं। उपराष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीच्या निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असते, कारण राज्य विधिमंडळाचे सदस्य निवडणूक मंडळाचा भाग नसतात, परंतु राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य त्याचा भाग असतात। आता हे जे मगाशी आपण चर्चा केली तीच निवडणूक पद्धत आहे, एकल संक्रमण प्रमाणशीर मतदान पद्धत आहे। उपराष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे, कारण राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये विधानसभेचे इलेक्टेड मेंबर सहभागी असतात, इथं कुठल्याही पद्धतीच्या राज्याच्या विधानसभेचा अंतर्भाव जो आहे तो नसतो। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नामांकनासाठी किमान 20 मतदारांचा प्रस्ताव पाहिजे, म्हणजे पाठिंबा पाहिजे, आणि 20 मतदारांचं अनुमोदन पाहिजे। हे लक्षात ठेवा, 20 मतदार आणि 20 मतदारांचं पाठिंबा आणि 20 मतदारांचं अनुमोदन पाहिजे। उमेदवाराला रिझर्व्ह बँकेत 15,000 रुपये अनामत रक्कम रोख स्वरूपात भरली पाहिजे आणि 1/6 जर मतं नाही मिळाली तर ती डिपॉझिट जी आहे ती जप्त होऊ शकते। जर त्यांना 1/6 वोट पडले तर 15,000 रुपये अनामत रक्कम त्यांना परत मिळू शकते। भारतीय निवडणूक आयोग जी एक संवैधानिक स्वायत्त संस्था आहे, निवडणूक आयोजित करते। ही निवडणूक मावळत्या उपराष्ट्रपतीच्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर 60 दिवसांच्या आत घेतली जाते। म्हणजे लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती पद जे आहे ते वेगवेगळ्या कारणाने रिक्त होतं, जसं की उपराष्ट्रपतीने राजीनामा दिला असेल तर रिक्त होईल, उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला असेल तर रिक्त होईल, उपराष्ट्रपतीवरती ज्याला आपण महाभियोगाची पद्धत आहे
ही ऍक्च्युअली महाभियोग नाही आहे, पण महाभियोगाची पद्धत लावून जर त्याला पदावरून दूर केला असेल तरी सुद्धा ते पद रिक्त होऊ शकतं, किंवा त्याचा कालावधी संपला असेल तरी सुद्धा ते पद रिक्त होऊ शकतं. अशा कुठल्याही पद्धतीनं जर तो कालावधी रिक्त होत असेल उपराष्ट्रपतीचा, तर पुढच्या 6 महिन्याच्या आत इलेक्शन घेणं हे घटनात्मकरित्या बंधन घातलेलं आहे. तशा पद्धतीची घटनात्मक बंधन राष्ट्रपतीवरती जे आहेत ती नाही आहे, कारण राष्ट्रपतीचा मृत्यू झाला असेल किंवा राष्ट्रपती यांनी राजीनामा दिला असेल तर त्याच्या वेळेस उपराष्ट्रपती काय होतात, काही काळासाठी राष्ट्रपती होतात, म्हणजे 6 महिन्यासाठी ते उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात. पण इथं मात्र तशा पद्धतीची सोय उपलब्ध नाही उपराष्ट्रपतीच्यासाठी. निवडणुकीसाठी एक निवडणूक अधिकारी असतात, जसे की आता मोदी साहेब होते. सामान्यतः संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सरचिटणीस आळीपाळीने नियुक्ती केले जातात, म्हणजे सचिव, एकदा लोकसभेचे एकदा राज्यसभेचे. भारतीय संविधानातील उपराष्ट्रपतीच्या संबंधित कलम काय आहेत, तर नंबर 63, कलम नंबर 63, म्हणजे हे लक्षात ठेवा, आर्टिकल 52 ते 62 मध्ये राष्ट्रपतीच्या बद्दल सांगितलंय. जसे की 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, आर्टिकल 53 संघराज्याचा कार्यकारी अधिकारी असेल, आर्टिकल 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक आहे, आर्टिकल 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे, आर्टिकल 56 मध्ये राष्ट्रपतीची कार्यकाल आहे, आर्टिकल 57 मध्ये राष्ट्रपतीची पुनर्निवडणूक आहे, 58 मध्ये त्याची क्वालिफिकेशन पात्रता आहे, 59 मध्ये सेवा आणि शर्तीबद्दल सांगितलेलं आहे, 60 मध्ये त्यांच्या शपथीबद्दल सांगितलेलं आहे, 61 मध्ये महाभियोगाची पद्धत सांगितली आहे, आणि त्यानंतर 62 मध्ये रिक्तता सांगितलेली आहे, आणि 63 मध्ये उपराष्ट्रपती या कलमानुसार भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये 2 नंबरचं पद उपराष्ट्रपतीचं आहे, 1 नंबरचं पद हे महामहिम राष्ट्रपतीचं असतं. आर्टिकल 64 मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यांच्या म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि इतर कोणत्याही लाभाचं पद धारण करणार नाहीत. म्हणजे हे लक्षात ठेवा, आता बऱ्याच वेळेला ज्यावेळेस संविधानाचे जे विद्यार्थी आहेत, ज्यावेळेस संविधान आपण वाचतो त्यावेळेस गोंधळ होतो की लोकसभेचे जे असतात त्यांना अध्यक्ष म्हणायचं की सभापती म्हणायचं, आणि राज्यसभेचे जे हेड आहेत चेअरपर्सन त्यांना अध्यक्ष म्हणायचं की सभापती म्हणायचं. तर घटनात्मकरित्या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि लोकसभेचे सभापती असतात, पण मराठीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती असं पण म्हणतो. गोंधळ न करता आपण त्याला चेअरपर्सन म्हणूया, ठीक आहे. पण घटनात्मकरित्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते कोणतेही लाभाचं पद धारण करू शकत नाहीत. तर आर्टिकल 64 मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की उपराष्ट्रपती काय होतात, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष होतात. आर्टिकल 65 मध्ये जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात किंवा राष्ट्रपतीची कर्तव्य पार पडतात तेव्हा ते राज्यसभेच्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडू शकत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल देशाचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचं पदावरती असताना ज्यावेळेस मृत्यू झाला राष्ट्रपती असताना, त्यावेळी तत्कालीन उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती पद ते धारण केलं होतं. म्हणजे हे लक्षात ठेवा, अशा कंडिशनमध्ये जर उपराष्ट्रपती राष्ट्रपती झाले असतील तर राष्ट्रपतीला असलेले वेतन, देय, भत्ते यांचे हकदार असतात, तेव्हा ते उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती पद असू शकत नाहीत. तर हे स्पष्टपणे मेन्शन केलंय आर्टिकल 65 मध्ये. आर्टिकल 66 मध्ये असं सांगितलंय, या कलमात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या पद्धतीचा उल्लेख आहे. म्हणजे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे, एकल, संक्रमण, प्रमाणशील मतदान पद्धत, हीच आहे आर्टिकल 66 मध्ये. आर्टिकल 67 मध्ये या कलमात उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित तरतूद आहे. म्हणजे कार्यकाल किती असणार आहे, CP राधाकृष्णन यांचा शपथ घेतल्यापासून पुढची 5 वर्ष असणार आहे. आता 69 मध्ये काय सांगितलंय, या कलमात उपराष्ट्रपतीची शपथ किंवा प्रतिज्ञा सांगितलेली आहे. म्हणजे आर्टिकल 69 मध्ये ही शपथ सांगितली आहे. आता हे लक्षात ठेवा, जे काय ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मधले जे व्यक्ती आहेत त्याच्यापैकी 3च व्यक्ती आहेत त्यांचा शपथ जो आहे तो घटनेत सांगितलाय. त्यामध्ये नंबर 1चं पद आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीची शपथ जी आहे ती घटनात्मक आहे, कारण राष्ट्रपतीला शपथ जे आहे ते आर्टिकल बघा 60 मध्ये, आर्टिकल 60 मध्ये राष्ट्रपतीला शपथ दिली जाते आणि हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ देतात. आर्टिकल 69 मध्ये उपराष्ट्रपतीची शपथ सांगितलेली आहे आणि राज्यपालाची शपथ आहे ती राज्यपालाची शपथ आर्टिकल 159 मध्ये सांगितलंय. ह्या 3च शपथा ज्या आहेत ती घटनात्मक आहेत. उरलेल्या ज्या काही शपथा असतात, म्हणजे केंद्रीय मंत्री असेल, पंतप्रधान असेल, इतर कोणी असेल, या सगळ्यांच्या शपथा ज्या आहेत ह्या तिघांच्या सोडल्या तर ह्या सगळ्या अनुसूची क्रमांक 3 मध्ये शपथा आहेत. ह्या 3च शपथा आहेत ज्या घटनेतल्या दिलेल्या आहेत. तर आर्टिकल 69 मध्ये ह्याचा उल्लेख आहे. त्यानंतर पुढे जाऊया. निवडणुकीमध्ये वाद झाला असेल
तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकता. म्हणजे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व विवाद भारताच्या सुप्रीम कोर्टात दाखल करता येतात आणि भारताचे सुप्रीम कोर्ट जे आहे ते 5 सदस्यीय खंडपीठाच्या द्वारे आपला निकाल जो आहे तो देत असतं. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानाच्या कलम 71 नुसार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमुळे किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या उद्भवणाऱ्या सर्व शंका आणि वादाची चौकशी करतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हे सी.पी. राधाकृष्णन यांच्याबद्दल समजावून घेऊ. श्री चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन यांनी 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. आता ह्याच्या वेळेस लक्षात ठेवा की ज्यावेळेस ते उपराष्ट्रपती होत आहेत तर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. आता हे लक्षात ठेवा की जर ते आज उपराष्ट्रपती झाले असतील तर त्यांचं आधीचं पद जे आहे ते आपोआप रिक्त होतं. आधीचं पद जे आहे ते लाभाचं पद नाही आहे, कारण लाभाचे पद म्हणजे काय ते घटनेत दिलेलं नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल कुठल्या दिवशी होते? 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची अपॉइंटमेंट केली होती. नियुक्तीपूर्वी त्यांनी जवळजवळ 1.5 वर्ष झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. म्हणजे याच्या आधी ते झारखंड जे आहे झारखंड राज्याचे राज्यपाल होते आणि तिकडून ते महाराष्ट्रामध्ये आले. झारखंडचे राज्यपाल म्हणून श्री राधाकृष्ण यांनी भारताच्या राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. म्हणजे झारखंडचे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तसंच ते तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल आणि पुदुचेरीचे सुद्धा उपराज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे त्यामुळे इथं TLG एक लिहितो मी, तेलंगणाचे राज्यपाल म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. 4 दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेले श्री राधाकृष्णन हे तमिळनाडूच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. मित भाषेत स्पष्ट वक्ता आहेत ते. 4 मे 1957 रोजी तमिळनाडूतील तिरुपुरम येथे जन्मलेले श्री राधाकृष्णन यांनी व्यवसाय प्रशासनात बॅचलर पदवी मिळवली आणि RSS जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्वयंसेवक म्हणून सुरुवात केल्यानंतर 1974 मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य बनलेले आहेत. 1996 मध्ये श्री राधाकृष्णन यांची तमिळनाडूमध्ये भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा कोइंबतूर इथून लोकसभेवरती निवडून गेले आणि 1999 मध्ये पुन्हा ते लोकसभेवरती निवडून गेले. अशा 2 वेळा ते लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत कोइंबतूर मतदारसंघातून. त्यानंतर खासदार असताना त्यांनी कापड उद्योगासाठी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद म्हणून काम पाहिलेले आहे. ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासाठी संसदीय समिती आणि वित्त सल्लागार समितीचे सदस्य देखील राहिलेले आहेत. ते स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे सदस्य होते स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशीसाठी. 2004 मध्ये श्री राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित केलं होतं. आता हे लक्षात ठेवा 2004 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राला महासभेला संबोधित केलं होतं. ते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सुद्धा सदस्य होते. तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 2004 ते 2007 दरम्यान श्री राधाकृष्णन यांनी तमिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले होते. हे खूप महत्त्वाचं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते 2004 ते 2007. या भूमिकेत त्यांनी 93 दिवस चालणारी 19,000 किलोमीटरची रथयात्रा काढली होती. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचा राजकीय जो प्रवास आहे म्हणजे तळागाळामध्ये सायकल घेऊन फिरणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना गणलं जात होतं. 93 दिवस त्यांनी चालणारी 19,000 किलोमीटरची रथयात्रा जी आहे ती काढली होती. आणि सर्व भारतीय नद्या जोडणे, दहशतवादाचे उच्चाटन करणे, समान नागरी कायदा लागू करणे, अस्पृश्यता दूर करणे आणि अंमली पदार्थाच्या धोक्याशी लढणे या त्यांच्या मागण्या अधोरेखित करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे सर्व जाती पंथाच्या लोकांना घेऊन ही 19,000 किलोमीटरची रथयात्रा त्यांनी काढली होती. त्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी आणखी 2 पदयात्रा ज्या आहेत ते काढल्या होत्या. 2016 मध्ये श्री राधाकृष्ण यांनी कोची येथील क्वायर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे पद त्यांनी 4 वर्ष भूषवलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून क्वायर निर्यात 2,532 कोटी रुपयाच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती आणि 2020 ते 2022 पर्यंत ते केरळसाठी भाजपचे अखिल भारतीय प्रभारी सुद्धा राहिलेले होते. 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री राधाकृष्ण यांच्या झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मग हे लक्षात ठेवा राज्यपाल कुठं राहिलेले आहेत ते झारखंड राहिलेले आहेत, त्यानंतर तेलंगणा राहिलेले आहेत, महाराष्ट्राला आणि प्रभारीला नायब राज्यपाल म्हणून राहिलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या 4 महिन्यात त्यांनी झारखंड सर्व 24 जिल्ह्यामध्ये प्रवास केला होता. म्हणजे
हे लक्षात ठेवा की झारखंडचे राज्यपाल झाल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या 24 जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवास केलाय, नागरिकांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला होता। श्री राधाकृष्णन हे एक उत्साही खेळाडू होते, ते टेबल टेनिस कॉलेज चॅम्पियन होते टेबल टेनिसचे, आणि लांब पल्ल्याचे धावपटू होते। त्यांनी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे देखील आवडायचे। तर त्यांच्या वैयक्तिक हॉबीबद्दल दिलेलं आहे। श्री राधाकृष्ण यांनी अमेरिका, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवानला गेले होते ते। त्यानंतर थायलंड, इजिप्त, UAE, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना त्यांनी खूप प्रवास केला आहे, म्हणजे अखंड जगभर प्रवास त्यांचा झालेला आहे। त्यामुळे CP राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 19,000 किलोमीटरची 93 दिवस चालणारी पदयात्रा करून त्यांचा मोटिव्ह अस्पृश्यता नष्ट करणे, समान नागरी कायदा, दहशतवादाचे उच्चाटन, अंमली पदार्थाच्या विरोधात त्यांनी जनजागृती केली होती। झारखंडमध्ये असताना त्यांनी सगळ्या जिल्ह्यांना तिथल्या असणाऱ्या कलेक्टरना ते व्हिजिट केले होते। त्यानंतर ते टेबल टेनिस आणि लांब पल्ल्याचे धावपटू होते। क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे त्यांचे आवडते गेम आहेत, आणि त्यानंतर भरपूर देशांना त्यांनी भेट दिलेली होती। ठीक आहे, तर हे CP राधाकृष्णन यांच्याबद्दल हे महत्त्वाचं आहे। आता ह्या सगळ्यानंतर आपण कन्क्लूड करू येऊ की उपराष्ट्रपती असणारे जे CP राधाकृष्णन आहेत, हे CP राधाकृष्णन बघा, CP राधाकृष्णन जे आहेत हे CP राधाकृष्णन यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्न येऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं, यांनी ही इलेक्शन जिंकलेले आहे, आता पुढे जाऊन यांना शपथ दिली जाते, ही शपथ कुणाकडून दिली जाऊ शकते? तर लक्षात ठेवा, महामहिम देशाच्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स मध्ये नंबर 1चं पद जे आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच पुढच्या काळात 2-3 दिवसात यांना शपथ देतील। आणि महत्त्वाचं म्हणजे जर राष्ट्रपती पदावरती नसतील तर राष्ट्रपतीने प्राधिकृत केलेल्या व्यक्ती जे आहेत ती शपथ देतील। आर्टिकल 69 मध्ये स्पष्टपणे केलेलं आहे मेन्शन की त्यांना ही शपथ जी आहे ती देशाचे महामहिम राष्ट्रपती देतील, आणि हे जर राजीनामा पुढच्या काळात द्यायचे झाले तरी सुद्धा ते राष्ट्रपतींनी देतील। हे कारण असं सांगतो की जगदीप धनकर साहेबांनी ज्यावेळी राजीनामा दिला होता 22 जुलै 2025 रोजी, त्यावेळेस तो राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना दिला होता। त्यानंतर हे पद रिक्त झालं होतं, म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद रिक्तता असेल यांच्यामध्ये नेमकं हे समजून घ्यायला लागेल की राष्ट्रपतीचं पद कुठल्याही कारणाने गेलं तर देशाचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती होतात 6 महिन्यापर्यंत। 6 महिन्यामध्ये घटनात्मकरित्या इलेक्शन घेणं बंधनकारक आहे, पण उपराष्ट्रपती पद जर रिक्त होत असेल तर 6 महिन्याच्या थेट उपराष्ट्रपती पद भरलं जातं। आता हे समजून घ्यायचं की उपराष्ट्रपती हे पद निर्माणच का केले गेले, अमेरिकेच्या राज्यघटनेतून हे उपराष्ट्रपती पद घेतलं, राष्ट्रपती सुद्धा अमेरिकेच्याच राज्यघटनेतून घेतलेलं आहे, पण उपराष्ट्रपती पद हे निर्माण करण्याचं संविधान सभेचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट हे आहे की राजकीय सातत्य राहिलं पाहिजे। कारण लोकसभा जी आहे ती लोकसभा विसर्जित होणारी सभागृह आहे, लोकसभेचं विसर्जन होऊ शकतं, एकतर जर समजा लोकसभेचा कार्यकाल संपला तर, किंवा जर अशा पद्धतीनं पक्षांतर किंवा ज्याला आपण म्हणूया बहुमत गमावलं असेल तर पंतप्रधानांनी राष्ट्रपतीला असं सांगितलं असेल लोकसभा विसर्जन करा, तर लोकसभा विसर्जन होऊ शकतं, म्हणजे कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन होऊ शकतं। त्यामुळं राजकीय सातत्य जे आहे ते टिकता कामा नये म्हणून आपण राज्यसभेला स्थायी सभागृह केलेला आहे, आणि या स्थायी सभागृहाचा जो हेड माणूस आहे तो उपराष्ट्रपती आहे। त्यामुळं उपराष्ट्रपती पद हे निर्माण का केलेलं आहे, राजकीय सातत्यामुळं, आणि त्यामुळं उपराष्ट्रपतीचं जर पद रिक्त झाले तर लगेचच तुम्हाला हे पद भरणं गरजेचं आहे। आणि आज आपण देशाला लाभलेले 15वे उपराष्ट्रपती जे आहेत आपल्याला मिळालेले आहेत ते आहेत CP राधाकृष्णन, आणि यानंतर पुढच्या शपथविधीपासून पुढचे 5 वर्ष जे आहेत ते CP राधाकृष्णन या देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे शपथ देतील आणि राज्यसभेचे ते स्थायी सभापती बनतील। आता हे लक्षात घ्या, यांना पगार किती मिळतो तर 4 लाख रुपये पगाराची तरतूद केलेली आहे। 4 लाख रुपये पगार हा पर महिना सांगितला गेलेला आहे घटनेमध्ये। ज्यावेळेस राष्ट्रपतीला पगाराची चर्चा झाली होती त्यावेळी 10,000 रुपये संविधान सभेनं 10,000 रुपये पगार राष्ट्रपतीला ठेवला आणि उपराष्ट्रपतीला पगार 8,000 रुपये ठेवला। 8,000 वरून वाढून आता 4 लाख रुपये पगार मिळतात, पण उपराष्ट्रपतीला पगार हा उपराष्ट्रपती म्हणून न मिळता हा राज्यसभेचा स्थायी सभापती म्हणून पगार मिळतो, आणि तो आहे 4 लाख रुपये। त्यामुळे ते 4 लाख रुपये पदाचे आणि बाकीचे सगळं त्यांना जे काही अथॉरिटीज मिळेल त्याच्यासाठी ते हकदार असतील। आणि ह्या पद्धतीने आपण उपराष्ट्रपती नेमकं आर्टिकल 63 पासून पुढे नेमकं कशा पद्धतीने आहे हे समजून घेतलं। CP राधाकृष्णन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल समजून घेतलं।
घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आणि राष्ट्रपती जर पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती या देशाचं राष्ट्रपती पद होईल आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं उपराष्ट्रपती राष्ट्रपती होतात त्यावेळेस राष्ट्रपतीला असणारे जे काही वेतन भत्ते आणि इतर लाभ आहेत ते त्यांना मिळतील, एरवी त्यांना उपराष्ट्रपती म्हणूनच मिळेल। या सगळ्या पद्धतीनं या देशाला लाभलेले उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांच्याबद्दल समजावून घेतलं आपण। पुढच्या कालावधीमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत थांबतो। जय हिंद।